न्यायालयाच्या निर्देशानंतर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे स्थळ जे आहे ते बदललेले आहे आणि काल संध्याकाळपर्यंत नागपूर वर्धा महामार्गावर जो ठिय्या आंदोलन ज्या ठिकाणी जामठा येथे सुरू होता तो स्थान न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करत आंदोलकांनी सोडलेला आहे आणि परसोडी येथे जो एक आंदोलनाचा स्थळ प्रशासनाकडून पहिल्या दिवसापासून निश्चित करण्यात आलेला होता त्या ठिकाणी सर्व आंदोलक जे आहेत ते पोहोचलेले आहे। आंदोलन अजूनही सुरू आहे। आंदोलन सुरूच राहणार आहे जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही आणि आमच्या 22 मागण्या मान्य होत नाही। फक्त आंदोलन रस्त्यावरून CCIच्या बाजूला शिफ्ट झालेलं आहे। सर्व आंदोलक आजूबाजूला पसरलेले आहे। 3 रात्रीपासून अक्षरशः आंदोलक झोपलेले नाही आहे। 2 रात्री आमचा नेता 2 रात्रीपासून रस्त्यावर झोपलेला होता। आंदोलन CCIच्या बाजूला जरी शिफ्ट झालं तरी आमचं आंदोलन केव्हा रेल्वे ट्रॅकवर जाईन सांगता येत नाही। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही प्रशासनाने हे समजून घ्यावं की शेतकरी आता शांत झोपणार नाही। बच्चू कडू आज मुंबईला जाणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांची संध्याकाळच्या सुमारास आणि इतर अधिकाऱ्यांशी त्यांची बैठक होणार आहे। किती अपेक्षा आहे? अपेक्षा आता त्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि हे आता 4 लोकांना का 5 लोकांना शिष्टमंडळ म्हणून बोलवलं आहे। तिथं ही समस्या कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्याला हमीभाव मिळावा ही भूमिका घेऊन तिथं आता जात आहेत आणि 7/12 कोरा करतो असं यांनीच म्हटलं होतं अगोदर। तर ते बोललेले शब्द यांनी पाळावं आणि आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना काही मागणं केलं नव्हतं का आम्हाला कर्जमाफी द्या, तर तुम्ही बोललेले शब्द पाळावा ही आमची इच्छा आहे। आणि यासाठी शेतकरी सगळा जिकडून तिकडून आज या आंदोलनासाठी बच्चू कडूच्या नेतृत्वाखाली सगळे संपूर्ण आपला महाराष्ट्र आज उभा आहे आणि समजा कर्जमाफी जरी झाली नाही, मागण्या मंजूर झाल्या नाही तर पुरा महाराष्ट्राला पुरा पेटवल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणणं? आमचं म्हणणं आहे तर आमच्या सरकारनं जर मागणीवर विचार केला नाही तर आज आम्ही इथं आहोत, पण आमची सुरुवात गावापासून तर तहसीलपर्यंत होणार आहे। गावागावात आंदोलन गावात आता आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही, कारण आमची व्यथा एवढी कंडिशन खराब झाली। माझ्या 2 एकरात मला 5 क्विंटल सोयाबीन झालं, 28 इका लागलं। आम्ही पेराव कान खाव कान द्याव का हे आता आम्हाला आत्महत्या करायची नाही, पण आम्हाला सरकारला झुकवा कोण्या पद्धत लागते हे आम्हाला आता ठरलेलं आहे। आम्हाला एक तर न्याय मिळून द्यावा सरकारने, नाही तर आम्ही संघर्ष करायला तयार आहोत। काही मोठ्या अडचणी आहेत तरी महिला असून सुद्धा तुम्ही आणि इतर भगिनी जी आहेत त्या सगळ्या कायम आहेत बच्चू कडू सोबत या ठिकाणी? आम्ही कायम म्हणजे जे ह्या सरकारने शब्द दिलता हे सरकारने शब्द पाळलेला नाही। ह्या जनतेची दिशाभूल केलेली त्यांनी। जे शब्द दिलता त्यांनी आज कोरा उतारच करायला पाहिजे होता, शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे होता। आमच्या ज्या मागण्या आता 22 आहेत त्याच्यासाठी आमचे हे बच्चू भाऊ मंत्रालयात चर्चेसाठी गेलेले आहेत। बघू आता ह्या चर्चेच्या नंतर काय त्यांनी निर्णय देतात। जर त्यांनी नाही निर्णय दिला तर आमचं आंदोलन ठामपणे चालूच राहणार आहे आणि महाराष्ट्रभर चिघळल्याशिवाय राहणार नाही। तर न्यायालयाने निर्देश दिला आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी भूमिका घेतली होती की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणार नाही आणि त्यानंतर काल संध्याकाळी त्यांनी स्वतःला अटक करून घेण्याचाही प्रस्ताव दिला। प्रशासनाने आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर आंदोलन जो आहे तो या ठिकाणी शिफ्ट झालेला आहे, दुसऱ्या ठिकाणी पोहोचलेला आहे। मात्र आंदोलन अजूनही सुरू आहे आणि काल जशी बच्चू कडू यांनी भूमिका घेतली होती की आजच्या चर्चेमध्ये जर काही सकारात्मक गोष्टी समोर आल्या नाही तर उद्या आंदोलन पुन्हा रेल्वे रोकोच्या दिशेने जाऊ शकतो। कार्यकर्ते नागपुरात कायम आहेत आणि त्यामुळे आंदोलन जो आहे तो सध्या सुरू आहे। मात्र आंदोलनाची जागा जी आहे ती बदलली आहे आणि त्यामुळे नागपूरकरांना जी एक अडचण सोसावी लागत होती ती अडचण सुद्धा आता काही अंशी दूर व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।